नमस्कार. कथेचं नाव यशवंत देव. लेखक अक्षय संत. माणूस देवाघरी जातो हे नेहमीच ऐकत आलोय, पण देव देवाघरी गेला हे आखरीत काल ऐकलं. पोकळी निर्माण झाली, संगीतातला अनमोल तारा हरपला. या सगळ्यांपेक्षा खूप वेगळं आणि खूप महत्त्वाचं काहीतरी घडलंय. शब्द हे गीतांचं शरीर असेल तर स्वर हा आत्मा आणि गायन हा प्राण असतो. या तिन्हींशिवाय संगीत घडत नाही. याची जाणीव ज्याच्या संगीतातून उमटते तो खरा समवेदनाशील संगीतकार. गजाननराव वाटवे भावगीतांना भाव कविता म्हणायचे. नुसती भाव खाऊन जाणारी नाही, तर भाव व्यक्त करणारी अस्सल जातिवंत कविता. संगीतकाराचं या अशा जाणकार कवितेशी आणि त्यातल्या भावबंदाशी एक वेगळंच नातं जुळलेलं असतं. तुमचं पाडगावकरांच्या शब्दांशी जुळलेलं नातं याच जातकुळीचं होतं. दिवस तुझे हे फुलायचे असो किंवा या जन्मावर असो, तुमचं कोणतंही गाणं ऐकताना तुम्हा दोघांच्या कुंडल्या अगदी एकाच छापातनं काढल्यासारख्या वाटतात. तीच असीम जीवनासक्ती, तेच सळसळतं तारुण्य आणि तोच मुक्त स्वरझंकार. पाडगावकर, तुम्ही आणि अरुण दाते हे तर मराठी भावकवितांच्या सुवर्ण काळातलं एक युगच म्हणता येईल. स्वप्नात गुंगत राहणे, वाटेत भेटे ते गाणे. अगदी सहज असंच वाटेत भेटलेलं, गप्पा मारत उभं असलेलं तुमचं संगीत. तुमची देवगाणीही तशीच. शुभम करोती असो किंवा गायत्री मंत्र असो, तो तुमच्याच बोलांवर म्हणावा, तुमच्या सुरांमधून. तुम्हाला समकालीन असणाऱ्या वाटवे, वसंत देसाई किंवा अगदी बाबूजींच्याही शब्दप्रधान गायकीचे संस्कार तुमच्या संगीतात कळत नकळत उतरलेले जाणवतात. सुरांनी शब्दांशी खेळावं, शब्दांनी सुरांभोवती फिरावं. यापैकी कोणीच कोणावर सुरघोडी करू नये हा मोकळा चाकळा स्वतंत्र विचार तुमच्या संगीतात कायमच उतरत राहिला. आणि म्हणूनच या सगळ्यांचे संस्कार घेऊनही तुमचं संगीत फक्त तुमचंच राहिलं. काल मात्र त्या संगीतानं अखेरचा श्वास सोडला. तुमचे स्वर शब्दांना सोडून शब्दापार गेले. सूर मुका झाला. देव पुन्हा देव्हाऱ्यात जाऊन बसला आणि आम्ही मात्र हेच म्हणत राहिलो, अर्ध्यावरती डाव मोडला अधुरी एक कहाणी. अर्ध्यावरती डाव मोडला अधुरी एक कहाणी. धन्यवाद. वल्लरी प्रोडक्शनचं हे यूट्यूब चॅनल नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि हो, बेल आयकॉन दाबायला विसरू नका.